शिवाजीनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीकरता एकनाथ खडसेंनी भाजपला छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप काँग्रेसच्या जगदीश पाटलांनी केलाय। रक्षा खडसेंच्या दबावामध्ये एकनाथ खडसे काम करतात असेही जगदीश पाटील म्हणाले। कराड नगरपालिकेच्या 31 नगरसेवक पदांच्या जागांकरता 330 जणांनी तर 22 जणांनी नगराध्यक्ष पदाकरता अर्ज दाखल केलेले आहेत। तर मलकापूर नगर परिषदेच्या 22 नगरसेवक पदांच्या जागांकरता 133 जणांनी तर 15 जणांनी नगराध्यक्ष पदाकरता अर्ज भरलेले आहेत। आजपासून या अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। अकोला महापालिकेच्या नव्या आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार यंदाच्या आरक्षणामध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून विशेषतः ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षणामध्ये मोठे बदल दिसून आले। भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील या दोन महायुतीच्या आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे। पाचोरा आणि भडगाव या मतदारसंघामध्ये भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकमेकांविरोधात उभी आहे। बुलडाण्यामध्ये महायुतीत वितुष्ट पाहायला मिळतंय। निवडणुकीमध्ये महायुती कायम राहावी यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला। केवळ नाक घासायचं बाकी राहिलं, परंतु युती होऊ शकली नाही असं शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं। तर त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे पाठवला गेलेला नाही, त्यांनाच युती होऊ द्यायची नव्हती असं प्रत्युत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी दिलं। कराडमध्ये भाजपकडून नगराध्यक्ष पदाकरता विनायक पावसकर यांचं नाव फायनल झालंय। तर मवियामध्ये फूट पडली असून काँग्रेसकडून झाकीर पठाण यांचं नाव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलंय। येवला नगर परिषदेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युती होऊन नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेलंय। भुजबळ समर्थक राजेंद्र लोणारी यांनी नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांकरता अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन केलं, अर्ज दाखल केले। महामुंबईमध्ये 15 महानगरपालिका आणि एका नगरपंचायतीतील 443 जागांकरता 1962 अर्ज दाखल झालेले आहेत। वर्ध्यातील आर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। काँग्रेस पदाधिकारी शैलेश अग्रवाल आणि बाळा जगताप गट आमने सामने आल्यानं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे। पुण्यातील भोर नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होणार आहे। दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। यामुळे संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकरांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। नांदगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप आमने सामने आले। राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतेय। तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे संतोष गुप्ता हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपकडून कुसुम जगन्नाथ परचंडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालाय। पंढरपुरात भाजप उमेदवार बिनविरोध होत असल्यानं भाजप उमेदवाराची निवडणूक बिनविरोध होत असल्यानं निवडणूक प्रक्रियेपूर्वीच भाजपनं विजयी सलामी दिल्याचं चित्र आहे। जुन्नर नगर परिषदेमध्ये महायुतीत बिघाडी झाली असून भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत। महाविकास आघाडी या ठिकाणी एकत्रित निवडणुकीला सामोरं जाणार होती असं वाटत असतानाच आता महाविकास आघाडीकडून काँग्रेस बाहेर पडल्याची प्राथमिक चर्चा आहे। बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदार विजयसिंह पंडित हे सक्रिय झालेले आहेत। तर शरद पवार गटाकडून आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। भाजपच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावली। या शहरातील मुस्लिम मतांचा वाढलेला टक्का यामुळे एमआयएमची भूमिका निर्णायक ठरणार आहे। नामनिर्देशन अर्ज सादरीकरणाच्या अखेरच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4ही नगर परिषदांकरता एकूण 359 नामनिर्देशन पत्र दाखल झालेली आहेत। अर्जांची छाननी होणार असून 21 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलताना दिसतायत। अनेक वर्ष उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या डबेवाल्यांनी त्यांची साथ सोडत महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे।
बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळवलेल्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी 20 नोव्हेंबरला पाटण्यातील भव्य गांधी मैदानात होतोय। नव्या मंत्रिमंडळामध्ये 6 आमदारांमागे 1 मंत्री असं सूत्र ठेवण्यात आलंय। राजद विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी तेजस्वी यादव यांची निवड करण्यात आली आहे। मे महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत अखंडपणे सुरू राहिलेला पाऊस, अतिवृष्टी यामुळे यंदा कांद्याचं मोठं नुकसान झालंय। हंगामाचं गणित पुरतं बिघडलंय। त्यातून सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात येणारा लाल कांदा अजून बाजारात आलेला नाही। त्यामुळे यावर्षी महामुंबईत कांदा आणखी स्वस्त होणार आहे की महागणार आहे याचे अंदाज लावणं सध्या कठीण झालेलं आहे। देशातील साखर हंगामाला संथ गतीने सुरुवात झाली आहे। सरासरी ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कांद्याची धुराडी यंदा नोव्हेंबरमध्ये पेटली। ऊसाची उपलब्धता चांगली असल्यामुळे देशात यंदाच्या हंगामात निव्वळ साखर उत्पादन 350 लाख टनापर्यंत जाण्याचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने वर्तवला आहे। दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा थोडी लवकरच आलेली थंडी कमी होणार आहे। त्याऐवजी आता हवामानात होणाऱ्या बदलामुळे 22 नोव्हेंबर नंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त होते। वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास वाहनं आता जप्त होणार आहेत। पुण्यातील नवले पुलाजवळ अपघात रोखण्याकरता विभागीय आयुक्त यांनी तसे आदेश दिलेत। 3 पेक्षा जास्त वेळा नियमांचं उल्लंघन केलं तर तुमचा वाहतूक परवाना सुद्धा रद्द केला जाणार आहे। नवले पूल इथं झालेला भीषण अपघात बघितल्यानंतर काल विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवर यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली, आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर हे आदेश दिलेले आहेत। 3 पेक्षा जास्त जर वाहतुकीचा नियम मोडला तर वाहतूक परवाना रद्द होणार आहे। तुमचं वाहन सुद्धा जप्त होऊ शकतं। आता वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। वर्ध्याच्या आर्वीमध्ये काँग्रेस नेत्यांमध्ये उमेदवारी वाटपावरून गटबाजी झाल्याचं उघड झालं। नगराध्यक्षासह नगरसेवकांचे एबी फॉर्म्स पळवल्याचा आरोप करण्यात आला। यामुळे काही काळ गोंधळ उडाला। दरम्यान काँग्रेसकडून अंजली बाळा जगतापांचा नगराध्यक्षपदाकरता फॉर्म दाखल करण्यात आला। मालवण शहरामध्ये गुलाल शिवसेनेचाच उडणार असल्याचं निलेश राणेंनी म्हटलंय। तर नगराध्यक्षपदासह सगळ्या 20 जागा निवडून आणणार असल्याचा विश्वास राणेंनी व्यक्त केला। यवतमाळच्या नेर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी आंदोलन केलंय। पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय। संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। लोणावळ्यामध्ये शिवसेना आणि आरपीआय युती झाली आहे। नगराध्यक्षपदाकरता सूर्यकांत वाघमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी दाखल करताना जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सासवड नगर परिषदेकरता भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी आनंदी काकी जगताप यांना देण्यात आली आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। सांगलीच्या शिराळा नगरपंचायतीकरता काका पुतण्यामध्ये नगराध्यक्षपदाकरता लढत होणार आहे। भाजप शिवसेना आघाडीकडून पृथ्वीसिंग नाईक लढणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून अभिजित नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पुण्याच्या दौंड नगर परिषद निवडणुकीकरता कार्तिकी सोनावणेंनी अर्ज दाखल केलाय। शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केल्यानं त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे। त्यांच्या या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 7 मध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे। मनमाड नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदाच्या एका जागेकरता 9 अर्ज दाखल करण्यात आले, तर नगरसेवक पदाकरता 33 जागांसाठी तब्बल 316 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। पाचोरा नगर परिषदेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर काँग्रेसनेही स्वतंत्र उमेदवार दाखल केला। वसमत नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले। चंद्रकांत नवघरेंच्या नेतृत्वात शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली। पुण्याच्या चाकण नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे। तिन्ही पक्षांनी वेगवेगळे पॅनल तयार केले। दरम्यान चाकणमधून कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।